Hello students, after studying the theorems and test, difference between theorems and test, let's solve the first practice set from the second chapter. Question number 1. आपण theorems कशा अप्लाय केले जातात आणि टेस्ट कशा अप्लाय केले जातात हे पाहिलेले आहे. आता आपण काही एक्झाम्पल पाहू, म्हणजे त्या थेरम्स आणि टेस्ट कशा आपल्याला यूज करता येईल एक्झाम्पल सोडवताना ते जरा पाहू. सगळ्यात आधी क्वेश्चन नंबर 1. इन फिगर लाइन आरपी पॅरलल टू लाइन एमएस, म्हणजे इथे तुम्हाला फिगर दिलेली आहे ज्यामध्ये लाइन आरपी आणि लाइन एमएस पॅरलल आहे and line DK is their transversal. Line DK ही transversal है. Angle DHP is equal to 85 degree. Find the measures of the following angles. तर खाली काही अँगल ची माप आपल्याला काढायची आहे. तसं अँगल RHD आता आपल्याला अँगल DHP चं माप दिलेलं आहे, तर अँगल RHD चं माप सहज काढता येतं. आपल्याला माहिती आहे की अँगल DHP आणि अँगल DHR हे दोन्ही अँगल्स इन लिनियर पेयर आहेत आणि अँगल्स इन लिनियर पेयर दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज ही 180 डिग्री असते. त्यापैकी एका अँगलचं माप दिलेलं आहे, दुसऱ्या अँगलचं माप आपल्याला सहज काढता येईल. मग आता आपण कसं लिहायला पाहिजे? आपण सरळ म्हणू अँगल RHD प्लस एंगल RHD प्लस एंगल DHP, एंगल DHP इज इक्वल टू 180 डिग्री. कारण हे दोन्ही अँगल कोणते आहेत? कारण मी इथे अँगल्स इन लिनियर पेयर, अँगल्स इन लिनियर पेयर. मग आता यामध्ये व्हॅल्यू टाकू. अँगल RHD आपल्याला काढून दाखवायचं आहे प्लस अँगल DHP चं मेजरमेंट 85 डिग्री आहे इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल RHD इज इक्वल टू 180 डिग्री माइनस 85 डिग्री. अँगल RHD इज इक्वल टू 180 मधून 85 गेले तर 95 राहतील. बरोबर आहे. 10 मायनस 5 इथे 7 होईल. 7 मधून 8 जाणार नाही म्हणून 17 घेऊ. 17 मायनस 8 9 95 डिग्री आपल्याला अँगल RHD चं माप मिळालं. RHD चं माप मिळतं आपल्याला 95 डिग्री. त्यानंतर दुसरा अँगलचं माप विचारलेलं आहे अँगल PHG सहज काढता येतं. आपल्याला माहिती आहे अँगल RHD 95 चा आहे, अँगल PHG हा त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. मग या अँगलचं माप 95 तर त्याच्या व्हर्टिकली अपोजिट अँगलचं माप सुद्धा काय असेल 95 डिग्री. दुसऱ्याही पद्धतीने काढता येतं. इथे सुद्धा आपल्याला आपण जर विचार केला तर अँगल DHP आणि अँगल PHG हे सुद्धा दोन्ही अँगल्स इन लिनियर पेयर आहेत. त्यामुळे आपल्याला याही अँगलचं माप याच पद्धतीने ही काढता येतं. त्यापेक्षा आपल्याला व्हर्टिकली अपोजिट अँगलचा वापर करून सहज काढता येईल. म्हणून म्हणू आपण नाव अँगल RHD इज इक्वल टू अँगल RHD चं जेवढं माप आहे तेवढंच अँगल PHG चं आहे. PHG कारण आपल्याला माहिती आहे अँगल कोणते आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अँगल RHD चं माप नुकतंच आपल्याला मिळालं होतं 95 डिग्री. तेवढंच माप अँगल PHG चं असेल म्हणून अँगल PHG चं माप आपल्याला 95 डिग्री मिळेल. हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकली अँगल RHD ची जे आपल्याला आधीच मिळालेलं होतं आणि तेवढंच माप अँगल PHG चं आपल्याला मिळेल कारण आपण लिहिलेलं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. तिसरा अँगल आपल्याला काढायचा आहे अँगल HGS. अँगल HGS
कसं काढू आपण? आपल्याला माहिती आहे अँगल DHP आणि अँगल HGS हे दोनही करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल हे नेहमी कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. कधी जर ह्या दोन लाईन पॅरलल असतील तर. म्हणजे मग आपण आता काय म्हणू? नाव अँगल DHP is equal to angle HGS. angle HGS. कारण आपल्याला माहिती आहे इथे काय अप्लाय केलेले आहेत आपण? इथे आपल्याला लाईन पॅरलल आहेत हे दिलेले आहेत. जर लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात असं आपल्याला कोण सांगतं? करस्पॉन्डिंग अँगल थेरम सांगतो. म्हणून आपण कारण घेऊ इथे करस्पॉन्डिंग अँगल थेरम. आणि हा करस्पॉन्डिंग अँगल थेरम आपण का अप्लाय केला? कारण काय दिलेलं आहे आपल्याला? RP पॅरलल टू MS. आपण इथे लिहू RP पॅरलल टू MS and DK is the transverse. DK is a transverse. आता एकदा लक्ष द्या की RP पॅरलल टू MS आहे, DK ट्रान्सव्हर्सल आहे. जर ही कंडिशन आपल्याला दिली असेल तरच आपण म्हणू शकतो की करस्पॉन्डिंग अँगल हे काय आहे? कॉन्ग्रुएंट आहे. असं आपल्याला कोण म्हणतं? करस्पॉन्डिंग अँगल थेरम. हे लिहिण्याची ही पद्धत प्रामुख्याने वापरायची. मग आता अँगल DHP 85 डिग्री आहे जे माप आपण इथे टाकू इज इक्वल टू अँगल HGS. आपल्याला अँगल HGS चं माप काढायचं होतं जे आपल्याला मिळालं 85 डिग्री. पुढे आपल्याला विचारलंय अँगल MGK. अँगल MGK हे सहज काढते. अँगल HGS चं माप मिळालेलं आहे आपल्याला, त्याचाच व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे अँगल MGK. म्हणून याचं माप 85 डिग्री, तर याही अँगलचं माप काय असेल? 85 डिग्री. म्हणजे आपण इथे नाव अँगल MGK is equal to angle HGS. काय करणार आहे? व्हर्टिकली opposite angles. म्हणजेच अँगल MGK ज्याचं माप आपल्याला काढून दाखवायचं आहे is equal to अँगल HGS चं माप आपल्याला मिळालेलं आहे 85 डिग्री. म्हणजे अँगल MGK चं माप सुद्धा आपल्याला मिळेल 85 डिग्री. चारही व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. पहिली व्हॅल्यू काढण्यासाठी आपण अँगल्स इन लिनियर पेअर वापरलो. दुसरी व्हॅल्यू काढण्यासाठी व्हर्टिकली अपोजिट अँगल वापरला. तिसरी व्हॅल्यू काढत असताना करस्पॉन्डिंग अँगल थेरम अप्लाय केला. आणि चौथी व्हॅल्यू काढत असताना पुन्हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आपण वापरला. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतं. वेगवेगळ्या एक लक्षात घ्या, एक जरी व्हॅल्यू आपल्याला दिली असली तरी उरलेल्या सर्व अँगलची माप आपल्याला काढता येतात. आणि त्यासाठी आपल्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल वापरावा लागतो, कधी अँगल्स इन लिनियर पेअर वापरावं लागतं, कधी हे थेरम आपल्याला वापरता येईल. करस्पॉन्डिंग अँगल थेरम, अल्टरनेट अँगल थेरम आणि इंटेरियर अँगल थेरम. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला 8 अँगल पैकी एक अँगल जरी दिला असला तरी उरलेले 7 अँगल आपल्याला काढता येतात. आता सध्या आपण हे एक्झाम्पल सोडवलंय. हे एक्झाम्पल संपल्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आपण पाहू. मात्र हा क्वेश्चन नंबर 2 पाहण्याच्या आधी आपण क्वेश्चन नंबर 2 पाहण्याच्या आधी एक कन्सेप्ट पाहू जो आपला राहून गेलेला आहे. लक्ष द्या. आपण ह्या दोन लाईन आहेत.
हा ट्रान्सव्हर्सल आहे, ए बी दोन लाईन आहे, एम हा ट्रान्सव्हर्सल आहे, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू. आपण या प्रकरणाच्या सुरुवातीला लाइन्स आणि ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारे अँगल पाहिले, ज्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेयर पाहिले, अल्टरनेट अँगलच्या 2 पेयर पाहिले आणि इंटेरियर अँगलच्या 2 पेयर पाहिले आहेत. यामध्ये एक प्रकार हा पण आहे ज्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असं म्हटलं जातं. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हा प्रकार जर आपण पाहून घेऊ, आपल्याला अल्टरनेट अँगल्स माहिती आहेत. अल्टरनेट अँगल्सचे आपल्याला 2 पेयर माहिती आहेत, जसं अँगल टी क्यू आर आणि अँगल क्यू आर डब्ल्यू. अँगल टी क्यू आर अँड अँगल क्यू आर डब्ल्यू ही पहिली पेयर झाली अल्टरनेट अँगलची. दुसरी पेयर आहे अल्टरनेट अँगलची अँगल यू क्यू आर, अँगल यू क्यू आर अँड अँगल क्यू आर व्ही, अँगल क्यू आर व्ही. हे आपण अगदी पहिल्या व्हिडिओ मध्येच पाहिलेलं आहे. एक भाग आपला राहिलेला होता तो म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे कोणते झाले, तर अँगल पी क्यू यू हा अँगल, अँगल पी क्यू यू आणि अँगल पी क्यू यू आणि दुसरा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे अँगल व्ही आर एस, अँगल व्ही आर एस हा आहे. दुसरी पेयर कोणती असेल, अँगल पी क्यू टी, अँगल पी क्यू टी आणि अँगल पी क्यू टी म्हणजे हा अँगल आणि दुसरा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हा होईल डब्ल्यू आर एस, अँगल डब्ल्यू आर एस. लक्षात घ्या, जर या 2 लाईन पॅरलल असेल तर अल्टरनेट अँगल हे काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. जर या लाईन पॅरलल असतील तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल सुद्धा हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अँगल पी क्यू यू जर समजा 70 डिग्रीज आहे तर अँगल व्ही आर एस सुद्धा 70 डिग्रीचा असेल. म्हणजे अँगल पी क्यू यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल व्ही आर एस असं आपण म्हणू शकतो, कधी जर लाईन पॅरलल असतील तर. आणि दुसरी पेयर अँगल पी क्यू टी जर 110 डिग्री असेल तर अँगल डब्ल्यू आर एस सुद्धा काय असेल 110 डिग्री. या पद्धतीने आपल्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल ओळखता येतं. मग आता हे एक्झाम्पल सोडू. या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे की इन फिगर लाइन P पॅरलल टू लाइन Q. या आकृतीमध्ये लाइन P आणि लाइन Q पॅरलल आहे. ह्या 2 लाइन पॅरलल नाहीये. लाइन P and line Q are parallel. Line L and line M are transversal. Line L ही पण एक ट्रान्सव्हर्सल आहे. ह्या 2 लाईन पॅरलल आहे आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. आणि ह्या 2 लाईन पुन्हा पॅरलल आहे तर लाइन M ही काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे. Measures of some angles are shown. काही अँगलची माप आपल्याला दिलेली आहे. जसे इथे दिसतं 110 डिग्री 150 डिग्री. तर फाइंड द मेजर्स ऑफ angle A, angle B, angle C, angle D. हे 4 अँगलची माप आपल्याला काढायची. सहज काढता येईल.
अँगल ए चं माप आपल्याला विचारलेलं आहे. मला सांगा हा जो अँगल दिसतोय या अँगलचं माप 110 डिग्री आहे. याचाच लिनियर पेअर अँगल हा अँगल ए आहे. म्हणून अँगल ए प्लस 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे ही पोझिशन तयार होते. हा अँगल ए आहे, हा अँगल 110 डिग्री आहे. आपल्याला माहिती आहे की हे दोन अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. एका अँगलचं माप आपल्याला दिलेलं आहे, एका अँगलचं माप आपल्याला काढायचं आहे. मग आता या ठिकाणी अँगल आता लिहायचं कसं? अँगल ए प्लस 110 डिग्री या अँगलचं नावच दिलेलं नाही आहे आपल्याला, म्हणून आपण डायरेक्ट लिहू अँगल ए प्लस 110 डिग्री इज इक्वल टू काय होईल 180 डिग्री. काय कारण आहे? अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. मग आता अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 110 डिग्री. अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 110 बरोबर काय होईल 70 डिग्री. अँगल ए चं माप आपल्याला मिळतं 70 डिग्री. अँगल बी चं माप आपल्याला कसं काढता येईल? अँगल बी आता मला सांगा हा अँगल ए या दोन लाईन पॅरलल आहे आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा अँगल ए आहे आणि हा अँगल बी आहे. हे एकमेकांचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असतील जे आपण आता शिकलेलो आहोत. जेव्हा लाईन पॅरलल असतात तेव्हा हेच एक्सटेरियर अल्टरनेट अँगल काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून आपण कशी मांडणी करू शकतो? अँगल ए इज इक्वल टू अँगल बी आणि याचं कारण आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. तर कारण लिहू आपण बिकॉज एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट का आहेत? कारण आपल्याला माहिती आहे की लाइन P parallel to line Q and ट्रान्सव्हर्सल कोणता आहे? लाइन L is a transversal. लाइन L is a transversal. हे कारण आपल्याला लिहावं लागेल. म्हणजेच लाइन P लाइन Q पॅरलल आहेत, हा ट्रान्सव्हर्सल आहेत, म्हणून एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत. ह्या जर दोन लाईन पॅरलल नसत्या तर हे तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असतेच, प्रश्नच नाही, मात्र ते कॉन्ग्रुएंट नसते. म्हणून आता आपण अँगल ए चं माप तर आपल्याला मिळालेलंच आहे 70 डिग्री. तेवढंच माप कोणाचं असेल? अँगल बी चं. त्या पद्धतीने आपल्याला दुसरी व्हॅल्यू पण मिळते. त्यानंतर अँगल सी आता या ट्रान्सव्हर्सलशी संबंधित आहे. आता अँगल सी आणि 115 डिग्री पोझिशन अशी बनते. ह्या दोन लाईन आहेत, हा ट्रान्सव्हर्सल आहे, हा अँगल सी आहे आणि हा 115 डिग्री आहे. मला सांगा हे दोन अँगल कोणते अँगल तयार होईल? आता करस्पॉन्डिंग अँगल तयार होईल. आणि लाईन पॅरलल असल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणू? अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री. काय कारण आहे? कारण आहे करस्पॉन्डिंग अँगल थेरम. करस्पॉन्डिंग जे आपण आधी शिकलेलो आहोत, करस्पॉन्डिंग अँगल थेरम. करस्पॉन्डिंग अँगल थेरम हा थेरम आपल्याला असं सांगतो की हा लाईन पॅरलल आहे, लाईन P पॅरलल टू लाईन Q and इथे आता लाईन N इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन N इज अ ट्रान्सव्हर्सल.
या दोन लाईन पॅरलल आहेत, हा ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे हे दोनही करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील, म्हणून आपल्याला अँगल C इज इक्वल टू 115 डिग्री असं मिळेल. आणि चौथा भाग सोडवू आपण. नाव अँगल D काढायचा आहे, तर अँगल D आपल्याला सहज काढता येईल. पुन्हा हे दोन अँगल C लिनियर पेअर आहे, त्यामुळे आपण काय म्हणू की 115 डिग्री प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. काय करणार आहे? angles in linear pair, angles in linear pair. आणि मग आता सोडू. अँगल D is equal to 180 degree minus 115 degree. Angle D is equal to 5, 10 minus 5, 5 and 17 minus 11, 65 डिग्री. या पद्धतीने आपल्याला अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D चे माप मिळाले. अँगल A मिळवण्यासाठी आपण अँगल C लिनियर पेअर वापरला. अँगल B साठी आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हा कन्सेप्ट अप्लाय केला. अँगल C मिळवण्यासाठी आपण करस्पॉन्डिंग अँगल थेरम वापरला आणि अँगल D साठी पुन्हा अँगल C लिनियर पेअर अप्लाय केला.